नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी आरोग्य विभाग भरती 2026 जी आरोग्य विभागांतर्गत 5000 पदांची भरती जाहीर झालेली आहे। सध्या आचारसंहिता असल्या कारणाने ही परीक्षा म्हणजे जाहिरात पुढे ढकलण्यात आलेली आहे। म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। यामध्ये नेमकी कोणकोणते पद भरले जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, म्हणजे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, टीसीएस घेणार आहे का एमपीएससी मार्फत हे पद, म्हणजे यामध्ये गट ब असेल, गट क आहे किंवा गट ड चे पद आहेत, आणि नेमकी जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येऊ शकते याचा एक शक्यता या व्हिडिओच्या माध्यमातून, प्लस अभ्यासक्रम कोणता आहे, याची पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय राहणार आहे, या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितले जाणार आहेत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करायचा आहे। ओके, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही। त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये डब्ल्यू अकॅडमी पुणे या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस चालू झालेल्या आहेत आणि ऑफर सुद्धा आहे। 50% ऑफर आपण ठेवलेली आहे, जसे की आरोग्य विभाग भरती असेल, त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर भरती आहे, एएनएम जेएनएम महिला बाल विकास भरती असेल, पशुधन पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक आहे, या काही जे काही बॅचेस आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल, हे सगळं आपण बेसिक पासून सुरू करत आहोत 1 फेब्रुवारी 2026 पासून। तर तुम्हाला मूळ किंमत 3000 आहे, परंतु 1500 रुपयामध्ये 6 मंथ करिता व्हॅलिडिटी दिली जाणार आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती काय करायचं आहे, कॉल करायचा किंवा व्हॉट्सअप करायचा आहे, दोन्हीला सुद्धा रिप्लाय दिला जाणार आहे। अजून एक्स्ट्रा माहिती तुम्हाला बॅच संदर्भात जर विचारायचं असेल तरी सुद्धा कॉल, किंवा अजून जर काही प्रश्न असतील पदासंदर्भात, क्वालिफिकेशन असेल, वयोमर्यादे संदर्भात असेल, मी फॉर्म भरू शकतो का, शकते का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जाणार आहेत। तर आता आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत, त्यांनी घोषित केलं की येणाऱ्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 5000 पदांची पदभरती होणार आहे। यासोबतच डीएमईआर भरती असेल, डीएचएस असेल, म्हणजे आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत या वेगवेगळ्या विभागांच्या पदभरतीमध्ये जागा सेम आहेत। तर यामध्ये कोणकोणत्या जागा असणार आहेत, जाहिरात कधी येणार आहे, हे सगळं शेवटी सांगितलं जाणार आहे। ओके, त्या अगोदर आपण काय बघणार आहोत, सुरुवातीला स्वच्छता निरीक्षक म्हणजे ज्याला एसआय याचा पात्रता या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीमध्ये 12th प्लस 1 इयर एसआय कोर्स ज्या विद्यार्थ्यांचा कंप्लीट झालेला आहे असे विद्यार्थी स्वच्छता निरीक्षक म्हणजे मेल अँड फिमेल दोघं सुद्धा फॉर्म भरू शकतात। आता जिल्हा परिषद अंतर्गत जे परिपत्रक आलेलं आहे, अपडेट आलेलं आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, एसआय चा कोर्स कंपल्सरी नाहीये, फक्त 12वी सायन्स, इथं 12वी सायन्स म्हणलेलं आहे का, नाही, आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तिन्ही कोणत्याही स्ट्रीम तुमचे असेल तरी फॉर्म भरता येणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पद आता 5000 पैकी किमान 700 ते 800 पद स्वच्छता निरीक्षकचे आहेत। मग ज्यांचा कोर्स चालू आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे, कारण की आता एक्झामचा दिवस आहे, एक्झाम तुम्ही दिलेली असेल तर निकाल सुद्धा 45 दिवसामध्ये लागणार आहे, तुम्ही सुद्धा पात्र ठरणार आहात। त्यानंतर एएनएम जेएनएम, एएनएम फक्त फिमेल साठी आहे आणि जेएनएम मेल आणि फिमेल साठी आहे। ज्यांचा एएनएम चा कोर्स किंवा बीएससी नर्सिंग झालेला आहे, जेएनएम चा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे, असे विद्यार्थी-विद्यार्थिनी जेएनएम करिता पात्र ठरणार आहात। तर याचं जे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे आणि सर्व पदांचं वयोमर्यादा ओपन करिता 18 ते 38 आहे आणि कॅटेगरी करिता 18 ते 43 आहे। त्या व्यतिरिक्त 45 वर्ष वयोमर्यादा कोणाकरिता असणार आहे, तर जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, खेळाडू आहेत, अंशकालीन उमेदवार असणार आहेत, माजी सैनिकांकरिता 55 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। त्यानंतर आहे एमपीडब्ल्यू, जे सर्वांचं आवडतं पद आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये याच्या जागा वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत असेल, याचं फक्त 12th सायन्स आहे। ओके, क्वालिफिकेशन काय आहे, 12th सायन्स। आणि त्यानंतर तुम्हाला एकदा शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर 2 वर्षामध्ये 1 वर्षाचा एमपीडब्ल्यूचा म्हणजे मल्टीपर्पज वर्कर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाचा कोर्स कंप्लीट करून द्यायचा आहे, म्हणजे तुमची सॅलरी सुद्धा चालू होणार आहे, त्यानंतर तुम्ही पास व्हायचं आहे। आणि त्यामध्ये काही क्वालिफाईंग असं ठेवलेलं नाही, एवढे मार्क वगैरे लागणार आहेत त्यामध्ये। आणि विशेष करून कोणासाठी आहे, मेल अँड फिमेल, मुली सुद्धा ज्यांचं 12वी सायन्स झालेले आहे ते सुद्धा भरू शकतात, जे आता परीक्षा देणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आत्ताची स्टेट बोर्डची, त्या सुद्धा फॉर्म भरणार आहेत। ठीक आहे,
त्यानंतर आहे आरोग्य सेवक. बघा या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत मी सांगितलेलं आहे, तिथं तर 12 सायन्स, इथे सुद्धा 12 सायन्स आणि SI चा कोर्स त्यांनी कंपल्सरी केलेला आहे. आणि त्यानंतर आहे औषध निर्माता. औषध निर्माता अधिकारी, फार्मासिस्ट बोलतोय आपण त्याला. एखाद्या पदावरती एखाद्या डिपार्टमेंट अंतर्गत तुम्हाला सेंट्रल असेल किंवा स्टेट लेवलचं असेल, तर सेंट्रल लेवलला बऱ्यापैकी बी फार्म किंवा एम फार्म झाला असेल तरच तुम्हाला अप्लाय करता येतो. परंतु महाराष्ट्र शासनामार्फत ज्या वेगळ्या जागा निघतात वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, त्यामध्ये डिप्लोमा धारक म्हणजे ज्यांचा 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फार्मासिस्ट बनण्याकरिता म्हणजे फॉर्म भरू शकणार आहात. बरोबर, ज्यांचं बी फार्म झाले त्यांना तर असणारच आहे. त्यासोबतच लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट आहे. त्यासोबतच लॅब सायंटिफिक ऑफिसर म्हणजे LSO आहे. या पदांचा सुद्धा समावेश आहे. तर यांच्याकरिता DMELT या कोर्स 1 इयरचा कोर्स कंप्लीट झालेला असेल तर असे विद्यार्थी या ठिकाणी लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि LSO करिता पात्र ठरणार आहे. बाकीसाठी सेम हा जो क्रायटेरिया दिलेला आहे एजचा असेल हा सेम राहणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत की या ठिकाणी नेमका अभ्यासक्रम या सर्व पदाकरिता त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. तर यामध्ये विषय दिलेले आहेत मराठी, इंग्लिश, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण GK किंवा GS बोलतो. त्यानंतर आहे मॅथ, रिझनिंग आणि तुमचा टेक्निकल. ओके, प्रत्येक पदाकरिता वेगवेगळं टेक्निकल असणार आहे. म्हणजे SIचं वेगळं आहे, औषध निर्माता, ANM, JNMचं, लॅब टेक्निशियनचं, यांचं प्रत्येकाचं वेगळं. याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, 10 प्रश्न मराठी, 10 इंग्लिश, 10 GK, 10 रिझनिंग आणि 60 प्रश्न टेक्निकलचे. म्हणजे हे 40 आणि हे 60, 100 प्रश्न 200 गुण. ओके, एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे. तर हे सारं काही तुम्हाला या ठिकाणी, आणि वेतन तर सगळ्यांचं S13 कोणाचं S14 नुसार राहणार आहे, कारण त्यामध्ये सुद्धा आरोग्य विभागांतर्गत प्रत्येक जे आहे पे स्केल वाढ करण्यात आलेली आहे. प्रत्येकाचं वेतन मध्ये यामध्ये सांगण्यामध्ये वेळ घालणार नाही, कारण तुम्हाला जाहिरातीमध्ये असणारच आहे, सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर परत एकदा मी येणार आहे या ठिकाणी. तुमचा जो प्रश्न आहे ज्याकरिता तुम्ही वेट करत होता, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे, या विद्यार्थ्यांकरिता साधारणतः एप्रिल एंड पर्यंत ही आरोग्य विभाग भरती 5000 जागेची येणार आहे. तर आपण आतापासून, म्हणजे आता जानेवारी एंड झालेला आहे, फेब्रुवारी मार्च 2च महिने आपल्या हातामध्ये आहेत. आणि तशी पण जिल्हा परिषद पंचायत समितीची संपूर्णपणे आचारसंहिता संपणार आहे. कोणताही अडथळा परीक्षेकरिता, जाहिरातीकरिता असणार नाही. त्यामुळे तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपल्या इथे WO अकॅडमी पुणे या ठिकाणी वेगळ्या बॅचेस स्टार्ट होणार आहेत 1 फेब्रुवारी 2026 पासून. ओके, तर एकदम बेसिक पासून असणार आहे. सिलेबस सुद्धा कव्हर करून दिला जाणार आहे. वेगळ्या बॅचेसवरती आपण 50% डिस्काउंट देत आहोत. या 50%चा ऑफरचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला 80 10 45 77 60 या नंबरवरती काय करायचं आहे, कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. तर तुम्हाला अजून इन डिटेल ॲपची लिंक असेल किंवा बाकी इन्फॉर्मेशन जर लागत असेल ती सुद्धा सांगितली जाणार आहे. तर या ऑफरचा लाभ घ्या नक्की, कारण येणारी संधी तुमची संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. या ठिकाणी अभ्यासाला लागा, आणि काही अडीअडचण असेल तरी सुद्धा तुमचं त्यावरती सोल्युशन दिलं जाणार आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी 4 ते 5 वर्षापासून अभ्यास करताय परंतु सिलेक्शन झालेलं नाहीये. काही विद्यार्थी नवीन आहेत, आताच कोर्स करून कंप्लीट म्हणजे कोर्स मधनं बाहेर पडलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये सरकारी नोकरी कशी मिळवायची आहे, तर या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्याकरिता तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जाता जाता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा, अभिप्राय कळवायचा आहे. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, सर्वांचे धन्यवाद.